अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला गाडीतून नेलेला आहे। पोलिसांनी व्यक्तीला कुठे नेलं याबाबतची माहिती नाहीये। संशयिताला पोलिसांनी गाडीतून नेलेला आहे। सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झालेला होता। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याला पोलिसांनी गाडीतून एका ठिकाणी नेलेला आहे, मात्र त्याला कुठे नेण्यात आलेला आहे याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाहीये। सैफ अली खान याच्यावर हल्ला नेमका कोणी केला याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं होतं, मात्र यातला एक संशयित त्याचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं होतं। हा संशयित आहे ज्याला पोलिसांनी गाडीतून नेलेला आहे। अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे। या व्यक्तीला पोलिसांनी कुठे नेलंय याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। भाग्यश्री, सध्या नेमकं काय अपडेट समोर येत आहे? हा संशयित जो आहे त्याला कुठे नेण्यात आलंय याबाबतची माहिती मिळू शकत नाहीये, मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या काय माहिती मिळते? नक्कीच शिलंग, सध्या त्या आरोपीला कुठे नेलंय या संदर्भात काहीच माहिती नाहीये। मात्र या आरोपीला संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आलं होतं। सकाळपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 7 ते 8 तास त्याला या पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेलं होतं। त्याची चौकशी करण्यात आली। यावेळी असं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे की हा एक साधा चप्पल चोर होता, मात्र अद्यापही स्पष्ट माहिती पोलीस कुठलीही द्यायला तयार नाहीत आणि ह्या आरोपीला देखील गाडीत घालून नेलेला आहे। त्यामुळे नेमकं त्यांनी जी सकाळपासून माहिती दिली आहे ती तिथेच तो होता का, त्याच ठिकाणी त्या दिवशी तो होता का, या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी त्याला घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती येते। असं असलं तरी पोलीस मात्र याच्यावर अधिकृत बोलायला तयार नाहीत। त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी पोलीस यावर स्पष्टता देणार का की अजूनही, कारण आपण बघितलं तर जवळपास 2 दिवस या गोष्टींना होऊन गेले, अद्यापही निश्चित आरोपी जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे कुठेतरी पोलिसांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी हे पोलीस माहिती देणार का, अशी चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली पाहायला मिळते। धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय एका संशयिताला पोलिसांनी गाडीतून नेलेला आहे। हा संशयित नेमका कोण आहे, त्याचा हल्ल्याशी काय संबंध आहे याबाबतची अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये। त्याला कुठे नेण्यात आलेलं आहे याबाबत देखील अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये।